नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता जरा आवरले, सकाळी आता स्वयंपाकाला लागले. बघितलं फ्रीज उघडून तर भाज्या फार कमी होत्या. काल जरा आणायला वेळ नाही मिळाला. तर आता हे बघा, ह्या भाज्या अशा आहेत. हे आहे थोडंसं सुरण आहे, त्यानंतर कांद्याची पात आहे. मग विचार केला सरळ सुरण दुधी भोपळा वगैरे घालून मस्त आमटी करूया. कांद्याची पातीची भाजी थोडीच होईल म्हणून त्याच्यासोबत मग बटाट्याची भाजी. सो असं सगळा बेत आता मी पटापट आखलेला आहे. चला आपण स्वयंपाक करूया. कालचं जे घावणचं जे फसलेलं पीठ होतं ते आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये आज मी थोडं नाचणीचं पीठ ॲड करते आणि आपण त्याचे चांगले बेस्ट घावण करूया. मी दाखवते तुम्हाला हे कसं करायचं. चला. अशी तयारी केली आहे आमटीची. हे बघा, सुरण घातला आहे, भोपळा, तुरडाळ, थोडा कांदा पण घातला आहे, टोमॅटो, आणि ही माझ्याकडे 2-3 तोंडली होती तेही कापून टाकले. असा हा भातासाठी हे तांदूळ धुतलेत, मीठ टाकलं आहे आणि थोडंसं जिरं टाकलं आहे. तूपही टाकते आणि हे बटाटे पण जरा धुवून घेतलेत. आता ते कुकरमध्येच लावते. चला, या तिन्ही गोष्टी एकाच कुकरमध्ये लावून मी जेवणाला सुरुवात करते. आमटीमध्ये हे लाल मसाला जाईल, हळद जाईल. आता हे खाली डाळ आणि भात लावलं आहे. त्याच्यावरतीच आता मी ह्या ताटावरतीच मी हे जे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत, हे बटाटे मी याच्यावर लावते. कांदा चिरला आहे, कांद्याची पात चिरली आहे आणि हे मी आलं आता असं कापून घेते, जेणेकरून ते मला चहासाठी पण उपयोगी पडेल आणि आता भाजी आमटीच्या फोडणीसाठी पण हे मला लागेल. थोडी लसूण पण सोलून ठेवली आहे. चहामध्ये हे मी आलं टाकते थोडं. आता बाकीचं हे उरलेलं आलं मला बटाट्याच्या भाजीसाठी आणि आमटीच्या फोडणीसाठी उपयोगी पडेल. तर हे लसूण आणि ही एकत्र आता मी हे वाटून घेते. ही कांद्याची पातसाठी फोडणी तयार केली आहे मी. थोडा कांदा टाकते. कांदा भाजलेला आहे की त्याच्यात मी कांद्याची पात टाकते. चांगले ढवळून घेते आणि झाकण ठेवते थोडा वेळ, म्हणजे मग ते आपोआप शिजेल. इकडे चहामध्ये हे आलं, त्यात गूळ टाकते आणि चहा पावडर टाकते. पुदिना संपलाय आज घेऊन येते आणि गॅस एकदम बारीक करून झाकण ठेवते. चहा उकळू दे. मीठ टाकते भाजीमध्ये. भाजी होत आली आता एका बाजूला, त्याला बारीक गॅसवर ठेवून देते. थोडंसं ओलं खोबरं टाकते. भाजीपेक्षा खोबरं जास्त नको, नाही. आता ह्याला थोडा वेळ झाकण घालून ठेवते, वाफू दे ही भाजी. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. मला कणिक मळून घ्यायची आहे. आजही 9:15 झालेली आहेत. बरंच काम बाकी. चला पटापट आवरूया. हे बघा, आमटीची डाळ वगैरे शिजलेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करतोय. सोहमने मला सांगितलं, आई तेल खूप वापरू नकोस, म्हणून थोडं कमीच तेल घातलंय. थोडी राई, कांदा जास्त नाही, अगदीच थोडा. कांदा भाजेपर्यंत मी इथे थोडं याच्यामध्ये जिऱ्याची पावडर टाकते, थोडी धणे पावडर, 2 कोकमाच्या फोडी. कांदा भाजलेला आहे. आता हे फोडणीला जाईल. चवीपुरतं मीठ, गूळ. आता आमटी होऊ दे. कशी झाली आमटी? मस्त एकदम. तर आता पोळ्या करायला घेते. मी ह्या कालच्या घावणच्या पिठात आता नाचणीचं पीठ थोडंसं टाकलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी आता हे बिघडलेले जे कालचे घावणे होते ते कसे छान होतील ते दाखवते. सुरू केलं आहे, इथे पोळ्या करायला सुरू केले आहेत. आता घावणही घालते. आज कॅमेरा सेट नाही केला आहे. सगळं हे असंच काम चालू आहे कारण कॅमेरा सेट करायला मला वेळच नाही मिळाला. इकडे पोळे होत आहेत. बघा कशी पोळी फुटते. हा घावण होतोय आणि इकडे पोळी मी लाटायला घेतलेली आहे.
घावणे होत आहेत. आता झालंय, सगळं झालंय. फक्त फायनली एक आता बटाट्याच्या भाजीला फोडणी द्यायची बाकी आहे. बाकी आपलं सगळं स्वयंपाक झालेला आहे. कोथिंबीर वगैरे मी याच्यातच टाकले आणि आता फोडणी द्या. चला, सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. सकाळी उठल्या उठल्या बघितलं, भाज्या कमी होत्या. आउट ऑफ नोवेअर काहीही घरात छोट्या छोट्या थोड्या थोड्या भाज्या होत्या आणि त्याच्यातूनच कसा उत्तम स्वयंपाक मी केलेला आहे असं मला वाटतं. तर तुम्हीही बघा, तुम्हाला तो खरोखर उत्तम वाटतोय का? तर कमी असलेल्या भाज्यांमधनं सुद्धा आपण दिवसभर पोटभर सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत आपण कसं छान स्वयंपाक करू शकतो. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, अजिबात स्किप करू नका. तर या व्हिडिओमध्ये हेच आहे. तर आता बघा, मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं. बटाट्याची भाजी बनवली, आमटी बनवली, हा आहे भात, हे आहेत घावण. मी नाश्ता केला आहे त्यामुळे थोडे संपलेत, हे बाकीच्यांसाठी आहेत. आणि ही आहे कांद्याच्या पातीची भाजी, हा चहा. हे सगळं असं रेडी करून ठेवलेलं आहे घरच्यांसाठी. आता मी निघाले ऑफिसला. आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. तर माझ्याच किचनमध्ये हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल जस्ट नेहाज डेली ब्लॉग. Please guys, keep watching my videos and subscribing my channel. Thank you.